राशीनुसार तुमच्या आयुष्यात तो क्षण कधी येतो जेव्हा तुम्ही तुमचा स्वभाव आणि स्वतःला कायमचे बदलून टाकता. मेष रास, जेव्हा तुमचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा वारंवार गृहीत धरला जातो आणि जवळचीच माणसं पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा तुम्ही कायमचे कठोर आणि भावनाशून्य बनून जाता. वृषभ रास, जेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करता आणि आंधळा विश्वास ठेवता, तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त दुखावून निघून जाते, तेव्हा तुम्ही स्वतःला जगापासून पूर्णपणे तोडून घेता. मिथुन रास, जेव्हा तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसांमधील फरक समजतो आणि तुम्हाला जाणवते की इथे कोणीच कोणाचे नसते, तेव्हा तुम्ही स्वतःला सर्वांपासून अलिप्त करून शांत राहायला शिकता. कर्क रास, जेव्हा तुमचे स्वतःचेच लोक तुमच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि हळवेपणाचा गैरफायदा घेतात, तेव्हा तुम्ही पुन्हा कोणावरही प्रेम न करण्याचा निर्णय घेता आणि मनाचे दरवाजे कायमचे बंद करता. सिंह रास, जेव्हा कोणीतरी तुमचा सर्वात मोठा अपमान करतं आणि तुमच्या स्वाभिमानाला खोलवर ठेच पोहोचते, तेव्हा तुम्ही राखेतून फिनिक्स पक्षासारखे उठून तुमची सर्वात धोकादायक आवृत्ती जगासमोर आणता. कन्या रास, जेव्हा तुम्ही इतरांचे भले करण्याच्या नादात स्वतःच्याच अपेक्षांचे ओझ्याखाली दाबले जाऊन पूर्णपणे खचता, तेव्हा तुम्ही सगळा विचार सोडून फक्त स्वतःपुरते आणि स्वतःसाठी जगणे शिकता. तूळ रास, जेव्हा तुम्हाला हे अत्यंत वेदनादायी सत्य जाणवते की सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःचेच अस्तित्व गमावून बसले आहात, तेव्हा तुम्ही नाही म्हणायला शिकता आणि स्वतःचा विचार करायला लागता. वृश्चिक रास, जेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती तुमची फसवणूक करते, तेव्हा तुमचा माणसांवरचा विश्वास कायमचा उडून जातो आणि तुम्ही अत्यंत निष्ठुर आणि व्यावहारिक बनता. धनुरास, जेव्हा आयुष्यातील एखाद्या अचानक आलेल्या मोठ्या संकटामुळे किंवा जबाबदारीमुळे तुम्हाला कठोर वास्तवाची जाणीव होते, तेव्हा तुमच्यातील तो हसरा आणि निरागसपणा कायमचा संपून जातो. मकर रास, जेव्हा तुम्हाला हे समजतं की तुम्ही ज्यांच्यासाठी रात्रंदिवस राबत आहात आणि स्वतःचे आयुष्य पणाला लावले आहे, त्यांच्याच नजरेत तुमची कवडीमोल किंमत आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या भावना कायमच्या मारून टाकता. कुंभ रास, जेव्हा तुमचे स्वतःचेच लोक तुमच्या भावनांना वेडपटपणा समजून हसतात आणि वारंवार तुम्हाला चुकीचे ठरवतात, तेव्हा तुम्ही स्वतःला व्यक्त करणे कायमचे सोडून देता आणि स्वतःच्याच कोशात निघून जाता. मीन रास, जेव्हा अनेक वेळा माफ करूनही आणि हजार संधी देऊनही तुम्हाला परतीच्या बदल्यात फक्त आणि फक्त वेदनाच मिळतात, तेव्हा तुमची सहनशीलता संपते आणि तुम्ही चांगले वागणे कायमचे सोडून देता. तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला आहे का आणि तुमची रास कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.